नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या वर्षीचं वर्ष कोरोनानं व्यापून टाकलं होतं आणि पुन्हा एकदा आता अशीच परिस्थिती आहे. किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर आणि अधिक वेगानं पसरती आहे असं दिसून येते. कोरोनामुळे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये एवढा सगळा बदल झालेला आहे की त्याच्याबद्दल विचार करणं सुद्धा आता नकोसं वाटते. पण अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेले काही प्रश्न आज मी त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन मान्यवर डॉक्टरांना बोलवलेलं आहे जे सातत्यानं गेली 2 वर्ष कोरोना रुग्णांवरती उपचार करतायत. त्या कोरोनाबद्दलची वेगवेगळी माहिती मिळवत आहेत. सो मला असं वाटतं की आज आपल्याला त्यांच्याकडनं आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं मिळवता येतील. झाले काय, गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रेमडेसिवीर हे इंजेक्शन इतकं दुर्मिळ झाले आणि प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला असं वाटते की माझ्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालंच पाहिजे, पण ते इंजेक्शन मिळत नाही आहे. गेल्या वर्षी बेडची कमतरता होती. आत्ताही जरा बऱ्यापैकी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन मिळत नाही आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये ऑक्सिजन अभावी किंवा स्फोट होऊन किंवा आग लागून अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं एक पुन्हा एक अनामिक टेन्शन आहे. अशा सगळ्या नकारार्थी परिस्थितीमध्ये आज तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची जर उत्तरं मिळाली तर बऱ्याच गोष्टीचं दडपण कमी होईल असं मला वाटतं. त्यामुळे आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय केणीसर यांना. नमस्कार. त्याचबरोबर गेली 2 वर्ष सातत्यानं कोरोना रुग्णांवरती उपचार करणाऱ्या, कोरोना विरुद्धच्या लढाईत फ्रंट वर्कर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर अनिता सैबन्नावर यांचंही स्वागत आहे. सर, आजची आपली जी चर्चा आहे ही आपल्याला कोरोनाची भीती कमी करण्याच्या दृष्टीनं पण त्याचबरोबर ज्या काही गोष्टी चुकत आहेत त्या निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टीनं करायची आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की गेले काही दिवस कोरोनाच्या बरोबरीनं एक शब्द ऐकू येतोय, तो म्हणजे रेमडेसिवीर. मुळात रेमडेसिवीर हे एकमेव औषध कोरोनासाठी आहे का? तसं बघायला गेलं तर रेमडेसिवीर हे काही रामबाण औषध नाही आहे किंवा वंडर ड्रग असं काही मुळीच नाही आहे. जे आत्तापर्यंत एव्हिडन्स आलेलं आहे त्या एव्हिडन्सनुसार रेमडेसिवीर हे ठराविक कॅटेगरीतल्या रुग्णांनाच द्यावं लागतं. या औषधाची मात्रा सगळ्या लोकांना लागू पडत नाही. म्हणजे ज्यांना माइल्ड डिसीज आहे की ज्यांना थोडाफार त्रास आहे, ज्यांना निमोनिया नाही झाला आहे, ज्यांना ऑक्सिजन लागत नाही, असे लोक रेमडेसिवीर शिवायही बरे होतात. आणि रेमडेसिवीर हे अतिशय क्रिटिकल पेशंट जे असतात, जे व्हेंटिलेटरवर जातात किंवा ज्यांना बाकीच्या इक्मोसारख्या गोष्टी करायला लागतात, अशा ठिकाणी ते चालत नाही. त्यानंतर रेमडेसिवीर हे जेव्हा व्हायरस शरीरात असतो, जे पहिले 8 ते 10 दिवस, या सुरुवातीच्या दिवसात जर दिलं तरच त्याचा फायदा होतो. पेशंट जर हॉस्पिटलकडे किंवा डॉक्टरांच्याकडे फार उशिरा आला आणि रेमडेसिवीर द्या म्हटला तर त्याचा रेमडेसिवीरचा काही उपयोग होत नाही. पण मग तुम्ही एखाद्या पेशंटला रेमडेसिवीर द्यायचं किंवा द्यायचं नाही हे कधी ठरवता आणि कसं ठरवता? आपल्या सरकारने, महाराष्ट्राच्या स्टेट टास्क फोर्स जो आहे त्यांनी क्लिअर कट गाईडलाईन्स दिलेली आहेत. ओके. ज्या पेशंटना, म्हणजे त्याची कॅटेगरी आहे मॉडरेट टू बी म्हणतो आम्ही त्याला, की ज्या पेशंटना RT-PCR पॉझिटिव्ह आहे आणि ज्या पेशंटना ऑक्सिजनचं प्रमाण हवेतला ऑक्सिजन घेतल्यानंतर 93 किंवा 94च्या खाली राहतं, ज्या पेशंटचा श्वासाची गती, रेस्पिरेटरी रेट ही 24 पेक्षा जास्त असते, ज्या पेशंटना न्यूमोनिया असतो ह्याच्यामध्ये HRCT मध्ये, या आणि ह्याच्या पुढच्या कॅटेगरीतल्या लोकांनाच रेमडेसिवीर द्यावा असा स्पष्ट त्यांचे गाईडलाईन्स आहेत. आणि ही जर गाईडलाईन्स आपण जर फॉलो केली तर बऱ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा वापर कंट्रोल होईल. बर. अनिता मॅडम, आता सर बोलताना एक उल्लेख केला त्यांनी HRCTचा. कोरोनाचं निदान करताना HRCTचा कितपत उपयोग होतो? आणि आपल्याकडं वर्षानुवर्ष लहान मुलांची छाती भरण्याचा प्रकार असतो. मग सरसकट या सगळ्याला न्यूमोनिया म्हणायचं का? आणि HRCTचा स्कोर हा शब्द सुद्धा इतका आता सगळ्यांना माहीत झालेला आहे, तर तो स्कोर कितीच्या पुढं गेल्यानंतर अधिक क्रिटिकल कंडिशन असते असं तुमच्या वैद्यकीय शास्त्रात सांगितलेलं आहे? कोरोनाचं निदान आपण जेव्हा करतो ते हे स्वॅब RT-PCR नेच करणं गरजेचं आहे.
CT बऱ्याच प्रमाणात आपल्याला त्याच्यात लंग इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही हे सांगतं, किती प्रमाणात आहे हे सांगतं, दुसरे काही कॉम्प्लिकेशन. त्यामुळे CT गरजेची आहे, पण त्या बेसिसवर निदान करण्यापेक्षा RT-PCR स्वॅबने निदान केलेलं जास्ती चांगलं. HRCT केल्यानंतर आपल्याला लंग किती प्रमाणात इन्व्हॉल्व आहे ते नक्की कळतं. तर आता त्याचा स्कोर जर आपण म्हणला तर 2 वेगळ्या पद्धतीने आपण त्याची स्कोरिंग तो 25 पैकी असतो ना? 25 किंवा 40 असं 2 वेगवेगळे स्कोरिंग सिस्टीम आहेत. ओके. सो 10 जर आपण 25चा स्कोर जो आयडियली घेतला जातो तर 10च्या आतमध्ये जर लंग इन्व्हॉल्वमेंट असेल स्कोर तर ती फार नाही असं आपण कन्सिडर करतो. 10 ते 15च्या दरम्यान जर असेल तर ती आपण मॉडरेट म्हणून कन्सिडर करतो. 15 ते 25चे जे पेशंट असतात ते मात्र क्रिटिकल म्हणून ॲग्रेसिव्हली ट्रीट करणं आपल्याला गरजेचं असतं. त्याचबरोबर HRCT आपल्याला इतर काही कॉम्प्लिकेशन्स आहेत काय, जसं पल्मनरी एम्बॉलिझम आहे बा किंवा दुसरं काही आहे का हे सांगण्यात सुद्धा मदत करते. त्यामुळं कोविडमध्ये ती ॲज अ सपोर्टिव्ह डायग्नोस्टिक हे आहे, पण कोविडचं निदान हे नेहमी RT-PCR स्वॅबनीच करणं गरजेचं आहे. पण मग RT-PCR स्वॅब घेतल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा HRCT करायला सांगतात. हो, कारण RT-PCR स्वॅब घेतल्यानंतर ही पेशंटची क्लिनिकल कंडिशन काय आहे हे बऱ्याच वेळेस ठरवताना HRCT आपल्याला मदत करते की बा माइल्ड डिसीज आहे, लंग इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही. इनिशियल स्टेजमध्ये CT जर अवेलेबल नसेल तर आपण इव्हन एक्सरेनी पण लंग इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही हे नक्की ठरवू शकतो. ओके. CTचा रोल जर अवेलेबिलिटी असेल तर मग ती एक्सरेला रिप्लेस करू शकते. आणि बऱ्याच प्रमाणात आपल्याला लंग इन्व्हॉल्वमेंट किती आहे आणि आपलं प्लॅन ऑफ ॲक्शन काय असायला पाहिजे ह्याच्यासाठी पण मदत करते. पण मग केणी सर आता जसं अनिता मॅडम म्हटल्या तसं HRCTचा स्कोर किती आला त्याच्यावरून त्या रुग्णाची कंडिशन जर ठरत असेल तर मग रेमडेसिवीर वापरत असताना अमुक इतक्या स्कोरच्या पुढे गेल्यानंतर रेमडेसिवीर द्यावं असं कुठं गाईडलाईनमध्ये आहे का? नाही, कसं आहे की अनिता मॅडमने जे सांगितलं त्याच्यावरून आपण प्रेडिक्शन करू शकतो की 10 ते 15, 15 ते 25 मध्ये काय होऊ शकेल. पण असे पेशंट आमच्याकडे येतात आहेत की ज्यांचा स्कोर जास्त आहे, 10 ते 15 मध्ये आहे, पण त्यांना ऑक्सिजनची गरज नाही लागत. त्यांची 6 मिनिट वॉक टेस्ट केली तर ते मेंटेन करतायत. गेल्या वर्षी मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होतो, तुम्हीच उपचार केले तेव्हा 17 स्कोर होता, पण कधीच ऑक्सिजनची गरज नाही भासली. त्याचं कारण असं असतं, तुम्ही तो CT स्कॅन कधी करता ह्याच्यावर अवलंबून असतं. बर. तुम्ही आज सुरुवातीच्या काळात जर CT स्कॅन आपण केला, आता मागच्या वेळी असं दिसून आलं होतं आम्हाला की सुरुवातीच्या काळात गेलं तर नॉर्मलच यायचा CT स्कॅन, HRCT स्कॅन. आणि जसं जसं डिसीज प्रोग्रेस होतो तसा तसा त्याच्यामध्ये न्यूमोनिया डेव्हलप व्हायचा काही लोकांच्या मध्ये. अच्छा. त्यामुळं सुरुवातीला केलेला CT स्कॅन आणि समजा 5 ते 7 दिवसानंतर केलेला CT स्कॅन यामध्ये फरक असू शकतो. आणि असंही दिसून आलेलं आहे की CT स्कॅन मधला तो स्कोर बरेच दिवस तसाच राहतो. म्हणजे पेशंट बरं होण्याच्या मार्गावर असतो, त्याची ऑक्सिजन रिक्वायरमेंट कमी झालेली असते, पण स्कोर मोजायचं जे तंत्र आहे ते तंत्र अजून एवढं रोबस्ट नसल्यामुळं तो स्कोर तसाच राहतो, पण पेशंट बरा झालेला असतो. म्हणजे समजा पेशंटचा स्कोर 20 असेल, आपण ट्रीटमेंट दिली, पेशंट बरा झाला, त्याचा 8 दिवसांनी परत मी HRCT केला, स्कोर तेवढाच आहे, पेशंट घरी जायच्या तयारीत आहे, मग त्याला परत रेमडेसिवीर द्यायचं का? नाही. म्हणूनच गाईडलाईन्समध्ये नुसत्या HRCTवर त्यांनी म्हटलेलं नाही. HRCT त्यांचं असं म्हणणं आहे की प्रेझेन्स ऑफ न्यूमोनिया असणं एवढं ठीक आहे, पण इकडं ऑक्सिजनची लेवल ही जास्त महत्वाची आहे. म्हणजे इकडं HRCT मध्ये दिसणारे लिजन्स आणि पेशंटला लागलेली धाप या दोन्हीचं कोरिलेशन झालं पाहिजे. म्हणजे स्कोर जास्त असणं आणि त्याचबरोबर ऑक्सिजनची लेवल कमी होणं हे जास्त धोकादायक आहे. ओके. स्कोर जास्त आहे आणि पेशंटला ऑक्सिजनची बिलकुल लागत नाही, हे जरी स्कोर असला तरी त्याच्या शरीरातली ऑक्सिजन घेण्याची जी लंगची कॅपॅसिटी आहे ती चांगली असल्यामुळे तो त्यातनं तरून गेलेला असतो. अच्छा. त्यामुळे प्रत्येक वेळी स्कोर कडक बघून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्यापेक्षा तुमचं 6 मिनिट वॉक टेस्ट किंवा पल्स ऑक्सिमेट्री बघून ऑक्सिजनची लेवल काय आहे ही जास्त महत्वाची. त्याचबरोबर तुम्हाला धाप लागते का, तुम्हाला खोकला आहे का, तुम्हाला ताप आहे का, हे जे बाकीचे सिम्पटम्स आहेत हे पण तितकेच महत्वाचे आहेत. पण मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगायचं रेमडेसिवीरची मागणी वाढलेली आहे आणि त्या तुलनेत पुरवठा होत नाही सगळ्यांना माहिती आहे. पण मग हॉस्पिटलकडनंच आता जिल्हा प्रशासनाकडे रेमडेसिवीरची मागणी जाते. मग थोडक्यात कोल्हापूरमध्ये CPR मध्ये असेल किंवा खासगी रुग्णालयात असेल, जे पेशंट येत आहेत ते क्रिटिकल कंडिशनचे आहेत म्हणून रेमडेसिवीरची मागणी वाढली नाही. मग रेमडेसिवीरची अचानक मागणी वाढायचं कारण काय? का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे
पेशंटचे नातेवाईकच डॉक्टर बनलेले आहेत. नाही नाही, पेशंट क्रिटिकल आहेत आणि त्या पर्टिक्युलर ग्रुपमधले पण पेशंट आहेत ज्यांना रेमडेसिवीरची गरज आहे. पण प्रायव्हेटमध्ये जसं नातेवाईक किंवा कधी कधी पॉलिटिकली पण प्रेशर येतं की बा रेमडेसिवीर द्यावा, तेवढा रिक्वायरमेंट रेमडेसिवीरची आहे असं नाही आहे. मुळात रेमडेसिवीर काय आहे? औषध आहे, अँटीबायोटिक आहे की स्टिरॉइड आहे? अँटीव्हायरल. रेमडेसिवीर हे एक अँटीव्हायरल ड्रग आहे. ओके. ते बेसिकली आपण जे व्हायरल रेप्लिकेशन होत असतं म्हणजे मल्टिप्लाय होत असतात व्हायरस, ते ब्लॉक करतं. अच्छा. त्यामुळे आपला व्हायरल लोड रेमडेसिवीर दिल्यानंतर कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला जे ड्युरेशन ऑफ इलनेस तो पण कमी होतो आणि मेन म्हणजे वेळ मिळतो. बाकीची जी औषधं आहेत ती ॲक्ट व्हायला आपल्याला वेळ पण मिळतो, त्यामुळे हॉस्पिटल ड्युरेशन पण कमी होतं आणि पेशंट थोडा लवकर बरा होतो. सो फक्त व्हायरल लोड कमी करण्यासाठी हे औषध आहे. हा काय कोरोनाचा पूर्ण बरा करणारा रामबाण उपाय असं नाही आहे. म्हणजे असं आहे की कुठल्याही पेशंटला रेमडेसिवीर दिलं की तो बराच झाला पाहिजे असं नाही आहे. असं नाहीये. हो सर, मला मान्य आहे, पण कोल्हापुरातील 90% हॉस्पिटलमध्ये मी जबाबदारीनं बोलतोय, पेशंट गेला की त्याला रेमडेसिवीर द्या असं सांगितलं जाते. नाहीतर मग एवढी रेमडेसिवीरची यावर्षी अचानक मागणी वाढायचं कारण काय तुमच्या दृष्टीनं? नाही, आता मागणी वाढायचं कारण नक्कीच आहे की पेशंटचा नंबर वाढलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा. जो जो ह्या आठवड्यात 2 आठवड्यात जेवढे जे वाढत आहेत तो नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त दिसतोय. सप्टेंबर म्हणत नाही मी, त्याच्या आधीच्या महिन्यात यायचे जसे पेशंट त्याच्यापेक्षा ह्यावेळी फास्ट यायला लागलेत. आणि कसे फास्ट यायला लागलेत? गेल्या वेळी असं होतं की पेशंटला त्रास सुरू व्हायचा आणि 5 ते 7 दिवसांनी त्यांच्या लक्षात यायचं काहीतरी गडबड आहे आणि मग ते सगळ्या RT-PCR व्हायचे आणि मग ते आमच्याकडे यायचे आणि त्यावेळी त्यांचा HRCT असं भरलेला असायचा. आज हे आम्ही 1 आणि 2 दिवसात बघतोय. अच्छा. पेशंटला खोदून विचारलं की बाबा किती दिवस त्रास आहे तुम्हाला? कालपासून त्रास आहे. आणि कालपासून त्रास आहे आणि HRCT मध्ये 25 आणि 26 स्कोर आउट ऑफ 40 असं जर बघितलं तर हे गेल्या वेळेसारखं नाही आहे. हे जरा रॅपिड प्रोग्रेशन आहे. पण मग याच्यामध्ये अजून एक प्रेझेंटेशन आम्ही या वेळेस बघतोय ते म्हणजे सुरुवातीला जो CT काढलाय त्याचा स्कोर असा 2 किंवा 3 आहे, पण 7व्या आणि 8व्या दिवशी पेशंट जेव्हा थोडासा डिटोरेट होतोय क्लिनिकली तेव्हा त्यांचा आम्ही CT जेव्हा रिपीट करतोय तेव्हा तोच 2 ते 3चा स्कोर हा 19 ते 20 पर्यंत जातोय. पण मग हा कोरोना व्हायरसचं बदलतं स्वरूप आहे हे की लोक निष्काळजी झालीत, अंगावर काढतायत, काय आहे? व्हायरसचं बदलतं स्वरूप आहे. लोक निष्काळजी झाल्यामुळे डिटोरेशन होत नसणार. पण वेळेवरती जर उपचारच घेतले नसतील, वेळेवर टेस्ट करून घेतली नसेल तर त्याचा परिणाम होऊ ते शकतो. आपण पहिल्या वेव्हला बघितलंय ते पण आपण सेकंड वेव्हला पण तेच बघतो आहे. लोक पहिला सिम्पटम 90% लोकांमध्ये पहिला सिम्पटम हा फीवर आहे अजूनही. म्हणजे आम्ही जे पेशंट बघतोय अजूनही 90% फर्स्ट सिम्पटम इज फीवर. मग फीवर आल्याच आपण का नाही करत आहे तपासणी? आपण काय करतो? कारण आपल्याकडे वर्षानुवर्ष ताप, सर्दी, खोकला हे नॉर्मल आजार समजले जातात. आता पॅन्डेमिक चालू आहे ना, आपल्याला माहिती आहे की बा कोरोनाचं पॅन्डेमिक आहे, ह्याचं हा लक्षण आहे. मग पहिलाच फीवर आला कीच आपण स्वॅब करून घेतलं आणि तो जर लिमिटेड ह्याच्यामध्ये असेल तर आम्ही पूर्णपणे बरा करू शकतो. आपण 5 दिवस आधी तापाची औषधं घेतो, मग अजून थोडंसं ताप कमी नाही झाला म्हणून मग पहिले CT करतो, मग त्याचा रिपोर्ट येईपर्यंत वाट बघतो, मग CTची लक्षणं झाल्यानंतर मग स्वॅबला जातात. आमच्यापर्यंत येईपर्यंत 8 ते 9 दिवस उजाडलेला असतो, जेव्हा की एक्सटेन्सिव्ह व्हायरस त्यांच्या शरीरात पसरलेला असतो. पण मग तुम्ही जेव्हा पेशंट येतोय तुमच्याकडे त्यावेळी सुरुवातीला फेविपिराविरच्या गोळ्या देत होतात. आता फेविपिराविरचं नावच पुढे येत नाही. अजूनही देतो. आता सगळेजण आपलं त्या रेमडेसिवीरच्याच मागे. नाही, अजूनही फेविपिराविर आम्ही वापरतो. पण मग फेविपिराविर कधी आणि रेमडेसिवीर कधी? आपण जेव्हा पेशंट, आता हे जे कोरोनाचे पेशंट आहेत ना, 80% पेशंट हे एसिम्प्टमॅटिक किंवा माइल्ड सिम्पटम्सचे असतात. तर मग जे एसिम्प्टमॅटिक असतात त्यांना फेविपिराविरची पण गरज लागत नाही. जे सिम्प्टमॅटिक माइल्ड सिम्पटम्सनी आहेत त्याच्यामध्ये पण 2 कॅटेगरी आहेत. एक विदाऊट कोमॉर्बिडिटी की ज्यांना दुसरे कुठले आजार नाही आहेत आणि दुसरं विथ कोमॉर्बिडिटी. आताच्या गाईडलाईन प्रमाणे माइल्ड सिम्पटम्स असेल मग तो विथ कोमॉर्बिडिटी असो किंवा विदाऊट कोमॉर्बिडिटी आपण त्यांना फेविपिराविर चालू करतो. या माइल्ड ग्रुपमध्ये रेमडेसिवीरचा अजिबात काही पण रोल नाही आहे. त्याच्या पुढची कॅटेगरी असते मॉडरेट. ते सुद्धा आपण आता 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करतो. मॉडरेट कॅटेगरीचा पहिला भाग म्हणजे ज्यांना लंग इन्व्हॉल्वमेंट आहे पण त्यांना ऑक्सिजनची गरज नाही आहे, त्या कॅटेगरीला पण आपण फेविपिराविरनेच ट्रीट करतो आहे.
बरं. त्याच्यात जी दुसरी कॅटेगरी आहे की जिथे लंग इन्व्हॉल्वमेंट म्हणजे निमोनिया आहे आणि त्यांना माइल्ड हायपॉक्सिया आहे, फक्त तो ग्रुप असा आहे की ज्याला रेमडेसिवीरची गरज आहे. आणि शेवटचा ग्रुप म्हणजे सिव्हिअर डिसीज. सिव्हिअर डिसीजमध्ये जास्ती प्रमाणात लंग इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा पेशंट सेप्सिसमध्ये असेल किंवा मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये असेल, ARDSमध्ये पेशंट, सो ते सिव्हिअर कॅटेगरी. मग त्यांच्यामध्ये अर्ली जर प्रेझेंटेशन असेल तर त्यांच्यामध्ये रेमडेसिवीरचा फायदा होऊ शकतो. पण अगदी लेट प्रेझेंट झाले तर त्यांच्यामध्ये पण रेमडेसिवीरचा फार फायदा होतोय असं दिसून येत नाही आहे. पण मग आता सध्या रेमडेसिवीर मिळत नाहीये, टंचाई आहे, अशा काळामध्ये तुम्ही काय करताय? त्यांना वेगळं काही ट्रीट करताय? स्टिरॉइड बऱ्याच प्रमाणात आपला रोल प्ले करतोय या पेशंट्समध्ये. पण स्टिरॉइडचे बरेच साईड इफेक्ट आहेत. होय, आधीपासून म्हणजे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा सुरुवातीला जोपर्यंत वायरेमिया कमी होत नाही तोपर्यंत जर आम्ही स्टिरॉइड न देता पेशंटला एक 4 ते 5 दिवस नाही दिला, तो वायरेमिया कमी झाल्यानंतर स्टिरॉइड चालू केला तर बऱ्याच चांगल्या प्रमाणात रिझल्ट येत आहेत. पण काही पेशंट जेव्हा सिव्हिअर हायपॉक्सिया म्हणजे हे मॉडरेटमधला दुसरा आणि सिव्हिअर जो ग्रुप आहे, मग अशा वेळेस आम्हाला सुरुवातीला स्टिरॉइड द्यावे लागतात. मग त्या पेशंटमध्ये काही प्रमाणात कॉम्प्लिकेशन आम्ही फेस करतो, स्पेशली डायबिटीजच्या पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये शुगर लेवल ही खूप फ्लक्च्युएट होते. इवन ज्यांना डायबिटीजची हिस्ट्री नसेल त्यांनासुद्धा आम्ही बऱ्याचदा शुगर जेव्हा मॉनिटर करतो बाबा स्टिरॉइडवर आहे तर त्यांच्यामध्ये पण शुगर लेवल फ्लक्च्युएट होताना दिसते आहे. मे बी ते प्री डायबेटिक असतील, सो जे स्टिरॉइडमुळे ते आपल्याला दिसून यायला लागले. नाही, मी हे सगळं का विचारतोय तर जी काही एकूण मानसिकता सध्या तयार झालेली आहे की कोरोनाचा रुग्ण आहे म्हणजे त्याला रेमडेसिवीर दिलंच पाहिजे. रेमडेसिवीर देण्यासाठी ज्या पद्धतीनं वशिला लावला जातोय, ज्या पद्धतीनं दडपण आणलं टाकलं जातंय, ज्या पद्धतीनं पॅनिक सिच्युएशन होती आहे, या अशा परिस्थितीत मला जाणून घ्यायचं सर की रेमडेसिवीर दिलं म्हणजेच तो रुग्ण कोरोनातनं बरा होणार आहे असं नाही आहे. किंबहुना रेमडेसिवीरचे पण काही साईड इफेक्ट आहेत ना? रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट आहेत, पण जे आम्ही आता गेले वर्ष दीड वर्ष आपण देतोय त्या मानानं त्याचे साईड इफेक्ट खूपच कमी पेशंटमध्ये दिसतात. काही लोकांना लिव्हर एन्झाईम्स डिरेंज झालेले आहेत, काही लोकांना किडनीचे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. पण अदरवाईज रेमडेसिवीर हे तसं सेफ औषध आहे. पण असं आहे की जो मी मगाशी एव्हिडन्स सांगितला की रेमडेसिवीर ड्युरेशन कमी करतोय, व्हायरल रेप्लिकेशन मल्टिप्लिकेशन जे होत असतं त्याचं प्रमाण कमी करतं, त्याचे दिवस कमी करतं. त्यामुळे आपल्याला बाकीची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला बरं करता येऊ शकतं. मी येऊ शकतं म्हणते असं का म्हणतो मी, 100% ते होईलच असं नाही. म्हणजे त्या लोकांना ऑक्सिजन ज्यांना लागतो त्यांना तर ऑक्सिजन देणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट स्टिरॉइड सांगितले ते तर द्यावे लागतात. तिसरी गोष्ट काही लोकांना थ्रॉम्बोसिस म्हणजे गुठळ्या होण्याचं प्रमाण जास्त असतं, ते आम्हाला काही टेस्टवरनं आम्हाला कळतं. त्या लोकांना आम्ही रक्त पातळ व्हायची इंजेक्शन्स हिपॅरिन सारखी देऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक पद्धत आहे की ज्याला काही औषध लागत नाही, त्याला कार प्रोटोकॉल म्हणतात, की ज्यामध्ये पेशंटला आम्ही 2-2 तासांनी वेगवेगळ्या अंगावर फिरवतो, पोटावर झोपवतो. याचं बऱ्याच प्रमाणात फरक पडतो. म्हणजे नुसतं रेमडेसिवीर देऊन ह्या गोष्टी न करता पेशंट बरा होईल असं नाही म्हणता येणार. म्हणजे रेमडेसिवीर बरोबर ऑक्सिजन लागला तर ऑक्सिजन दिला पाहिजे, रेमडेसिवीर बरोबर स्टिरॉइड लागले तर स्टिरॉइड दिली पाहिजेत. स्टिरॉइड हे इनिशियल ह्याच्यात द्यायचे नसतात कारण त्यावेळी व्हायरसचा मग क्लिअरन्स उशिरा होतो. त्यामुळे स्टिरॉइडची वेळ आल्यानंतर स्टिरॉइड दिले पाहिजेत. हिपॅरिन्सची गरज असेल तर हिपॅरिन्स दिली पाहिजेत. आणि कार प्रोटोकॉल म्हणजे त्यांना वेगवेगळ्या राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल आणि प्रोन म्हणजे पोटावर असं झोपायचं, या गोष्टी कराव्याच लागतात. नुसतं रेमडेसिवीर दिलाय आणि पेशंट बसलाय आणि बरा झालाय असं बिलकुल होत नाही. रेमडेसिवीरचं पुराण जरा जास्त आहे. पण आणखीन एक सांगतो की लोकांना ऍडमिट करायला पाहिजे किंवा आयसोलेट करायलाच पाहिजे. त्याचा फायदा असा होतो की तो बाकीच्या कम्युनिटीपासून वेगळा राहतो आणि पुढचा स्प्रेड थांबतो. म्हणजे जे माइल्ड सिम्प्टोमॅटिक किंवा असिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत ह्यांना जर आपण आयसोलेट केलं नाही तर ते आणखीन 10-20 लोकांना हा आजार देऊन सोडतात. त्यामुळे ह्या लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये क्वारंटाईन केलं पाहिजे, आयसोलेट केलं पाहिजे आणि गरज असेल तर ऍडमिट केलं पाहिजे. हे भिवून जाण्यासाठी असं सांगत नाहीये मी, पण जेव्हा तुम्ही बाकीच्या लोकांच्यापासून अलिप्त राहाल तेव्हा ह्याचा स्प्रेड नक्कीच कमी होईल. पण सर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो लोकांच्या मनातला आहे तो म्हणजे एखाद्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवणं हे अधिक धोक्याचं असतं. म्हणजे धोक्याचं झाल्यानंतर व्हेंटिलेटर होतात की ऑक्सिजन लावल्यानंतर धोका जास्ती वाढल्या समजावं,
काय असतं आधी ऑक्सिजन मुळात व्हेंटिलेटर म्हणजे त्यातून तुम्ही ऑक्सिजनच देता, पण मग ऑक्सिजन वेगळा आणि व्हेंटिलेटर वेगळा असं मुळात समजलं जातं का? नक्कीच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर हे वेगवेगळे गोष्टी आहेत. बरं. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्याच्या क्लिनिकल कंडिशन प्रमाणे किती ऑक्सिजन द्यायचं हे ठरवतो आणि त्याप्रमाणे मग त्यांना नेझल प्रॉंगनी म्हणजे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत की ज्यांनी आपण ऑक्सिजन देऊ शकतो. चढत्या प्रमाणामध्ये आता समजा खूपच सिव्हिअर हायपॉक्सिया घेऊन आला पेशंट तर आम्ही मॅक्झिमम ऑक्सिजन देऊन बघतो. जर नाही झालं तर मग त्यांना त्या फक्त त्या 2 नळ्या घातलेल्या असतात नाकापाशी. त्या 2 नळ्यांनी अगदी माइल्ड हायपॉक्सिया असणारे पेशंट म्हणजे ज्यांना 4 ते 6 लिटर पर्यंत ऑक्सिजन लागतं तेवढ्याच पेशंट त्या नळीने आपण देऊ शकतो. बरं. त्याच्या पुढे आहे रिझर्व्हायर बॅग असलेल्या ज्याला आपण नॉन रिब्रिदिंग मास्क म्हणतो. त्या नॉन रिब्रिदिंग मास्कने आपण जास्ती प्रमाणात म्हणजे 15 लिटर पर्यंत पण ऑक्सिजन तो असा जो असतो मास्क तो असा मास्क आणि त्याला एक रिझर्व्हायर बॅग असते खाली. सो दॅट इज नॉन रिब्रिदिंग. तर त्याने आपण 15 लिटर पर्यंत पण देऊ शकतो. बरं. आणि व्हेंटिलेटर म्हणजे काय? व्हेंटिलेटर म्हणजे जिथे आपण ऑक्सिजन तर देतोच पण त्याच्याबरोबर पेशंटला प्रेशर सपोर्ट पण देतो आणि पीप म्हणजे त्यांच्या अल्वेलाई पेटंट ठेवण्यासाठी जी मदत ती मशीन करते त्याला आपण पीप म्हणतो. त्यामुळे असं काही सपोर्टिव्ह सिस्टीम आपण त्यांना विथ व्हेंटिलेटर विथ ऑक्सिजन देत असतो. तो फरक आहे. नुसतं ऑक्सिजन देणं आणि व्हेंटिलेटरने ऑक्सिजन देणं विथ सपोर्ट. काही गोष्टी आपण म्हणजे सपोर्ट करतो. व्हेंटिलेटर लावणं हे अधिक क्रिटिकल असल्याचं लक्षण आहे. हो. पण मग आता पुन्हा तोच प्रश्न आहे की कोल्हापूरमध्ये व्हेंटिलेटरची पण कमतरता आहे असं म्हणतात. व्हेंटिलेटर बद्दल आणखीन काही गोष्टी सांगतो. व्हेंटिलेटरमध्ये इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर आणि HFNO हे प्रकार असतात. म्हणजे तुम्ही जर माइल्ड कॅटेगरी आणि सिव्हिअर कॅटेगरी असं जर केलं तर माइल्ड कॅटेगरी हे नेझल प्रॉंग्स की जे 6 लिटर पर्यंत आपण देऊ शकतो. 2 त्या पाईप जे असतात 2 पाईप असतात. मग मास्क आणि रिझर्व्हायर बॅग 15 लिटर पर्यंत. ह्याच्यापेक्षा जर पेशंटला ऑक्सिजनची गरज वाटली तर आम्ही हाय फ्लो नेझल ऑक्सिजन म्हणतो HFNO किंवा HFNC म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये आम्हाला 50 लिटर पर्यंत आम्हाला 50-55 लिटर पर्यंत ऑक्सिजन देता येतो. हे तुम्ही जे लिटरचं प्रमाण सांगताय हे पर डेचं आहे? पर मिनिट पर मिनिट आहे. हो. म्हणूनच आता ऑक्सिजन आपल्याकडे प्रमाण थोडस ऑक्सिजनची पण जाणवायला लागल्यामुळे व्हेंटिलेटर जे मशीन असतं त्या मशीननं आम्ही नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन देऊ शकतो. म्हणजे नुसता मास्क लावायचा आणि पेशंटला त्या हवा आणि ऑक्सिजन. इथं हवा मॅडमने सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह प्रेशरनं हवा जाते. त्याचा फायदा काय होतो, पेशंट जो थकलेला असतो त्याचे जे स्नायू थकलेले असतात त्यांना थोडा आराम मिळतो कारण पॉझिटिव्ह प्रेशरनं हवा जाते. आणि यानंच हे देऊन सुद्धा जेव्हा पेशंटला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागते तेव्हा आम्ही त्यांना ट्यूब टाकतो, श्वासनलिकेमध्ये ट्यूब टाकतो आणि पूर्ण पेशंटचं श्वास हा मशीनवर कंट्रोल केला जातो. मग तिथं मॅडमने म्हटल्याप्रमाणे पीप नावाची गोष्ट देतात. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ही जी मॅनेजमेंट आहे जे ट्यूब घालून पेशंटला व्हेंटिलेटर लावायची ही मेनली आम्ही ARDS हे जे कॉम्प्लिकेशन असतं अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा या कोविड न्यूमोनियाचा लास्ट कॉम्प्लिकेशन असतं. या कॉम्प्लिकेशनसाठी हे द्यावं लागतं. तू म्हटलंस ते बरोबर आहे की जेव्हा अशा प्रकारचा व्हेंटिलेटर लावलेला असतो तो जास्त क्रिटिकल आहे. नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन आम्ही जास्त प्रिफर करतो कारण त्या ट्यूब घातलेल्याचे काही साईड इफेक्ट पण असतात. जोपर्यंत आम्ही ट्यूब घालत नाही, जोपर्यंत नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर लावतो तोपर्यंत जरी क्रिटिकल असला तरी पेशंट त्यातनं बाहेर यायचे चान्सेस जास्त असतात. HFNO जे म्हणतो आपण ते ह्याच्याही अलीकडचं असतं. नाही सर, हे जर तुमचं थोडं तांत्रिक चालू आहे जे आमच्या डोक्यावरून जाते. मला एवढंच विचारायचंय की ऑक्सिमीटरवरती चेक केल्यानंतर कितीच्या खाली आकडा गेल्यानंतर शरीरातली ऑक्सिजनची लेवल कमी झाली समजा. आता आपल्याला जे टार्गेट ऑक्सिजन सॅच्युरेशन मिळवायचंय ते आहे 93 ते 95च्या दरम्यान. जर सॅच्युरेशन तुमचं 93च्या वर आहे तर तुम्हाला ऑक्सिजनची गरज नाही आहे. हो. 93 आणि 90च्या मध्ये जर असेल तर मग आपण त्यांना ते नेझल प्रॉंग्सनी ऑक्सिजन देऊ शकतो किंवा जर गरज लागली तर नॉन रिब्रिदिंग बॅगनी पण ऑक्सिजन सप्लाय देऊ शकतो. 85 ते 90च्या दरम्यान पेशंटच्या क्लिनिकल कंडिशन प्रमाणे नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरचा बऱ्याच प्रमाणात फायदा होतो. पण हे सगळं करूनही जर ऑक्सिजनचं प्रमाण 85 पेक्षा खाली राहत असेल तर मग ते पेशंट खूप क्रिटिकलमध्ये येतात आणि मग त्यांना इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासू शकते. पण आता आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा आणि व्हेंटिलेटरचा पुरेसा साठा आहे का? पुढच्या काही 2 महिन्याचं तुम्ही जबाबदार डॉक्टर आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय, कृपया मोकळेपणानं स्पष्टपणानं सांगा.
पुढच्या 2 महिन्याचा विचार केल्यानंतर कोल्हापूरची परिस्थिती काय असेल? सध्या तरी आपल्याकडे ऑक्सिजनचा सप्लाय व्यवस्थित सुरळीत चालू आहे. त्याच्यासाठी प्रशासन बऱ्याच प्रमाणात चांगले प्रयत्न करत आहेत आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स पण आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे गडिंग्लजला एक ऑक्सिजन प्लांट झालेला आहे आणि CPR मध्ये आता आपण एक नवीन ऑक्सिजन प्लांट टाकण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की आता आपल्याकडे ऑक्सिजनची जी काही अवेलेबिलिटी आहे ती सफिशियंट आहे. आणि व्हॉट अबाउट व्हेंटिलेटर्स? व्हेंटिलेटर्स जेवढ्या प्रमाणात आपण पेशंट खरंच व्हेंटिलेटरवर टाकतोय तेवढ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी सध्या तरी आहे आपल्याकडे. हे CPRचं झालं. ओव्हरऑल सर खासगी हॉस्पिटल्समध्ये काय परिस्थिती आहे? आजच्या घडीला विचारलं तर आजच्या घडीला जे पेशंट क्रिटिकल येत आहेत, या क्रिटिकल पेशंटसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मधले म्हणतो मी, या पेशंटसाठी टॅकल करण्यासाठी पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत आपल्याकडे. आणि नुसते व्हेंटिलेटर्स नाहीत, ते बाकीचे HFNO आहेत, नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर्स आहेत आणि सगळ्या लोकांना व्हेंटिलेटर लागतोय असंही नाहीये, लागू पण नाही. पण आजच्या घडीला फक्त कोल्हापूर डिस्ट्रिक्ट साठी जर म्हटला तर पुरेसे आहेत. पण असं दिसून यायला लागलंय की कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये हे अवेलेबल आहे म्हटल्यानंतर आजूबाजूच्या सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, निप्पाणी, बेळगाव या सगळीकडनं पेशंट यायला लागले. आणि हे जर प्रमाण वाढलं तर मग मात्र आपली परिस्थिती अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. लस, कोरोनावरची लस. सामान्य प्रश्न, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा सध्या 2 लसी आहेत. या दोन्ही लसींमध्ये असलेला कंटेंट सारखाच आहे का? एक कंपनीची लस ही अधिक प्रभावी, दुसऱ्या कंपनीची लस तेवढी प्रभावी नाही, अशी जी काही चर्चा सुरू असते त्यात कितपत तथ्य आहे? नाही, मला विचारलं तर दोन्ही लसी सारख्याच प्रमाणात आहेत, जरी वेगवेगळ्या कंपनीच्या असल्या आणि त्यातला कंटेंट वेगवेगळाच आहे, त्यात काही प्रश्न नाही. तो जरी वेगवेगळा असला तरी त्याची जी इफिकसी आहे दोन्हीची, ती दोन्हीची सारखीच जवळजवळ सारखी आहे. त्यात काय फार एक उजवा आणि एक डावा असं काढता येण्यासाठी दोन्हीची उपयुक्तता आणि दोन्हीचा प्रभाव सारखाच आहे. म्हणजे पण सर मला सांगा, लस घेतल्यानंतर कोरोना होण्याची अनेक उदाहरणं आहेत. आता असं आहे, लस 2 वेळा घ्यावी लागते. हो, 2 डोस घ्यावे. बरोबर आहे. पहिली लस घेतल्यानंतर साधारणतः 28 दिवसानंतर कोवॅक्सिन घ्यावी लागते किंवा कोविशिल्ड आहे ती 6 किंवा 8 आठवड्यांनी घ्यावी लागते. बर, ही 2दा घेण्याचं प्रयोजन एवढ्यासाठी हे सर तुम्ही आता सांगितलं नाही, अधिक महत्वाचं आहे. कोवॅक्सिन घेतली असेल तर ती 28 दिवसांनी घ्यायला लागते आणि कोविशिल्ड असेल तर 6 ते 8 आठवड्यांनी, म्हणजे जवळपास 40 ते 48 दिवसांनी, 2 महिन्यांनी. अच्छा, 8 आठवडे म्हणजे 2 महिने. बरोबर. कारण ह्याची या व्हॅक्सिनची जी उपयुक्तता आहे लोकांच्या मध्ये, जे आम्ही अँटीबॉडी तयार होण्यासाठी आपण देतो, हे अँटीबॉडी तयार होण्यासाठी दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी त्याची अँटीबॉडी तयार होणार. म्हणजे साधारण समजा तुम्ही कोवॅक्सिन घेतला आणि तुम्ही पहिला डोस घेतला, दुसरा डोस घेतला, त्यानंतर म्हणजे जवळजवळ पहिला डोस घेतल्यानंतर 1.5 महिन्यांनी तुम्हाला त्याची इम्युनिटी तयार होणार. किंवा जर कोविशिल्ड घेतला तर 2.5 महिन्यांनी त्याची अँटीबॉडीज तयार होणार, इम्युनिटी तयार होणार. या दरम्यान जर तुम्ही काळजी नाही घेतली, मी 1 डोस घेतलेला आहे आता मला काय होत नाही असं म्हणून जर तुम्ही मास्क काढून फिरला तर तुम्हाला हा आजार होणारच आहे. त्यात त्या व्हॅक्सिनचा काही दोष नाहीये. नंबर 1. दुसरं म्हणजे लोकांना जे वाटतंय की व्हॅक्सिनमुळे कधीही तुम्हाला कोरोना होणार नाही, कारण दोन्ही व्हॅक्सिनमध्ये कुठलाही कोरोना जिवंत असा नाहीये की तो घेतल्यामुळे तुम्हाला त्या आजाराची लागण होऊ शकते. व्हॅक्सिन घेतला आणि मला कोरोना झाला हे चुकीचं आहे. अच्छा, ओके. हा, कारण व्हॅक्सिन तशा अर्थानं म्हणजे लस घेतल्यामुळे कोरोनाला असं कोरोना कधीच नाही, म्हणजे लसीमुळे कोरोना रोखता येतो पण तो होणारच नाही अशी गॅरंटी नाही. पण मला सांगा, जेव्हा एखादी आपण लस घेतो तेव्हा त्याच पद्धतीचे विषाणू शरीरात सोडले जातात असं म्हटलं जातं ना? विषाणू सोडले जात नाहीत. आता ज्या लस आहेत त्या लसमध्ये त्याचा एक प्रोटीन असतो, स्पाइक प्रोटीन, तो तेवढा सोडला जातो. त्या विषाणूमधले असे पार्ट हुडकून काढले जातात की ज्याचा व्हिरुलन्स नाही, म्हणजे ज्याच्यामुळे इन्फेक्शन होणार नाही पण ज्याच्यामुळं इम्युनिटी तयार होईल. हा, पण आपण काय म्हणतो, लस म्हणजे काय, काट्यानं काटा काढला नाही, ते सांगतो मी. काट्यातला एवढाच भाग घ्यायचा की ज्याच्यामुळे आपल्याला इम्युनिटी डेव्हलप होईल. बर, काटा पूर्ण घ्यायचा नाहीये. ओके. तसं पूर्ण काट्याचे पण लसी असतात, म्हणजे टोटल तो व्हायरस अटेन्युएटेड व्हायरस म्हणतो, तशी अजून एकही लस बाजारामध्ये आलेली नाही.
तेव्हा कुणी घाबरू नये की बाबा लस टोचली की आपल्या शरीरात व्हायरस गेलाय. व्हायरसचा एक पार्ट जातो फक्त, की जो आपल्या शरीरामध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करतो आणि त्या अँटीबॉडीजनं आपल्याला करोना होणार नाही यासाठी प्रोटेक्शन मिळतं. पण असं दिसून आलेलं आहे की जरी 2 डोस घेतले, जरी इनफ टाईम तुम्ही दिलेला आहे, तरी सुद्धा कोरोना होऊ शकतो. तुमची इम्युनिटी बाकीच्या कारणामुळे कमी झाली असेल तर, पण ह्या करोनाची सिव्हिरिटी कमी आहे. कमी असते, तीव्रता आणि धोका कमी असतो. तीव्रता कमी आहे, हे माणसं व्हेंटिलेटर जाणार नाहीत. आणि असं म्हणतात की कोविडची लस घेतल्यानंतर जर कोरोना झाला तर मृत्यू यायचं शक्यच नाही. बर, पण मला सांगा, ज्याला एकदा कोरोना होऊन गेलेला आहे त्याच्या शरीरात नॅचरली अँटीबॉडीज तयार व्हायला पाहिजेत. मग अशा वेळी त्यानं लस घेतल्यामुळं काय नेमका परिणाम होतो, काय फरक पडतो? पण ऑलरेडी अँटीबॉडीज शरीरात तयार झालेले आहेत, अशा वेळी पुन्हा लस घेण्याची गरज आहेच का? घेतलेली बरी, कारण लस ही त्याला बुस्टर म्हणून ऍक्ट करेल. जसं आता आपण म्हणतोय लसचा पहिला डोस घ्यायचा आणि दुसरा डोस हा बुस्टर घेतो की आपल्याला ॲडिक्वेट अँटीबॉडी लेवल तयार व्हावी. तसं जेव्हा इन्फेक्शन झालं असेल, ते इन्फेक्शन बरं झाल्याच्या नंतर 2 ते 4 आठवड्याने आपण लस नक्कीच घेऊ शकतो. तर इट विल ॲक्ट ॲज अ बुस्टर, की तुम्हाला तेवढी अँटीबॉडी लेवल डेव्हलप व्हायला, जी आपण कोरोना व्हायरसची प्रतिकार करू शकतो, मदत नक्की मिळेल. पण या लसीला कुठलेही साईड इफेक्ट नाहीत? साईड इफेक्ट म्हणजे मायल्जिया येऊ शकतो. जसं कुठल्याही लसीला साईड इफेक्ट असतात तसे ह्या पण लसीला आहेत, की बा ताप येऊ शकतो 2 दिवस, मायल्जिया होऊ शकतो, डोकं दुखू शकतं. तर हे असू शकतात. हां, ज्यांना दुसऱ्या लसींसाठी हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन आलेली असेल किंवा अनाफॅलॅक्सिक रिॲक्शन आली असेल, मग ह्या लसीमुळे पण येऊ शकते. खूप रेअर एंटिटी आहे. पण आता सध्या तरी 2 डोस घेतल्यानंतर सफिशियंट आहेत असं वाटतंय. नक्कीच. पण मला सांगा, आपण लहानपणी पोलिओ डोस घेतलेले आहेत किंवा अगदी त्याच्या आधीच्या काळामध्ये देवीच्या पण लसी दिलेल्या होत्या, ती एकदा लस दिल्यानंतर आयुष्यभर पुरायची. तशाच पद्धतीने 2 डोस घेतले की ते आयुष्यभरासाठी आहेत, की काही कालावधीनंतर या लसीचा प्रभाव कमी होणार आहे? नाही, हे आपल्याला अजून माहित नाही. म्हणजे ती स्टडी मे बी चालू असेल, ओव्हरऑल त्यांचं ऑब्झर्वेशन चालू मी असेल. नेहमी सांगतोय, हा आजार आता 1.5 वर्षाचा झालेला आहे. हो. म्हणजे या आजाराचं पुढे कसं होणार आहे आणि ह्या लसीचा परिणाम किती वर्ष राहणार आहे, किती महिने राहणार आहे, अजून माहिती नाही. बर, मग असं प्रश्नाचं मी थोडंसं आणखीन उत्तर देईन की आजार झालेला आहे, कोरोना झालेला आहे, मग काय लस घ्यायची? कोरोनामुळे जे प्रोटेक्शन, जी इम्युनिटी मिळते, ती आतापर्यंत ह्याच्यात 3 महिन्यापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे किंवा 3 महिन्यापर्यंत तुम्हाला मिळू शकतं. त्याच्या पुढे तुम्हाला प्रोटेक्शन मिळते की नाही माहित नाही अजून. म्हणून तो बूस्टर डोस घ्यायचा. अच्छा. आता हे 2 बूस्टर डोस घेतल्यानंतर किती महिने ते राहणार आहे, निदान 6 महिने ते वर्षभर तरी राहावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यापेक्षा जास्त राहिलं तर ते कळेल आपल्याला हळूहळू. कारण असं म्हणजे सध्या या एक प्रकारच्या ट्रायल एरर चालू आहे. नाही, ट्रायल एरर म्हणून अजून वर्षभरानंतर पुन्हा मग नाही तर लसीकरण करायचं झालं तर काय करायचं? नाही, हा आजार आपल्याला वेळ देत नाहीये. कुठल्याही आजाराची लस निर्माण करायला 5, 10, 25 वर्ष लागतात. तेवढी वाट बघायची तुमची तयारी आहे का? नाही. ह्या सगळ्या ज्या लसी तयार झालेल्या आहेत ह्या फास्ट ट्रॅकने झालेल्या आहेत तयार, कारण आपल्याला वेळ नाहीये. कारण हा आजार कसा बिहेव करणार आहे माहित नाहीये. सेकंड वेव्ह आल्यानंतर ते म्युटेशन झालेलं असतं का, पुढचं 3rd म्युटेशन येणार आहे का, 4th येणार आहे का, माहित नाही आपल्याला. त्यामुळं जोपर्यंत आपण व्हॅक्सिनेट करून मॅक्झिमम लोकांना त्याची इम्युनिटी देत नाही तोपर्यंत हे पॅन्डेमिक जाणार नाहीये. त्यामुळे ट्रायल एरर म्हणणे करायलाच पाहिजे आपल्याला. हे आपल्याला पर्यायच नाहीये दुसरा. पण सर, जेव्हा पहिली लाट आली होती कोरोनाची, त्यावेळेला दुसरी लाट येईल अशी शक्यता वाटत होती की बरोबर? मग आता अशीच 3री 4थी लाट येईल अशी पण शक्यता आहे. नक्कीच. प्रत्येक लाटेच्या वेळेला जर तो व्हायरस स्वतःचं स्वरूप बदलायला लागला तर पुन्हा वेगवेगळे अजून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नाही, असं आहे, आता हे प्रेडिक्शन निगेटिव्ह साईडला झालं. बरोबर. एखाद्या वेळेस असंही होईल की व्हायरस आपलं निघून जाईल. नाही, त्याचं विरुलन्स कमी करेल, त्याची तीव्रता कमी करेल, धोका तो कमी होईल. काय सांगतो माहित आहे का, म्हणजे ही थिअरी आहे. त्या व्हायरसला आपल्या बरोबर राहायचं आहे. ओके, मग तुम्ही त्याला अँटी व्हायरल ड्रग देता, काय काय करता, त्याला मारायचा प्रयत्न करता, मग तो आपले अँटीजेनिसिटी बदलतो आणि एकतर जास्त व्हिरुलंट होतो किंवा कमी व्हिरुलंट होतो. मी असं एक उदाहरण देईन की ते हिपॅटायटिसचे जे व्हायरसेस आहेत, काविळीचे व्हायरसेस जे आहेत, ते कुठं मरतात? ते राहतात शरीरात, वर्षानुवर्ष राहतात मग, आणि ते मधनच ते मल्टिप्लिकेशन होतं, थोडासा त्रास होतो आणि परत अँटीबॉडी तयार होतात आणि परत गप्प बसतात.
म्हणजे ते आपल्या बरोबर राहिलेले आहेत. हा तसाच राहणार आहे काय माहित नाही, राहू शकतो. आणि जर त्याला आपल्याबरोबर राहायचं असेल, जसे आणखीन करोनाचे व्हायरस आत्ता आहेत आपल्याबरोबर, हा काय पहिला करोना नाहीये. बर, ह्याच्या आधी 5 ते 6 करोनाचे व्हायरस ज्याला आपण सार्स म्हणत होतो, स्वाईन फ्लू म्हणत होतो, ते सोडून आणखीनही बरेच करोनाचे आहेत आणि जे आपल्याबरोबर फ्रेंडली राहतात. बर, ते आपल्या घशात पण असू शकतील, पण ते आपल्याला आजार करत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे आपण बघायचं काही कारण नाही, उपद्रवी नाही आहेत. उपद्रवी नाही आहेत. तसा हा राहणार आहे का? राहू शकेल असा. नाही, पण मग मला असं सांगा, एक इंटरेस्टिंग प्रश्न तयार झाला. मग सप्टेंबर ऑक्टोबर नंतर आपल्याकडची कोरोनाची लाट कमी होत गेली, मग त्यावेळी काय झालं होतं? आपली वैद्यकीय यंत्रणा सुधारली म्हणून, का कोरोनानंच ठरवलं की आता आपण जरा थोडं शांत राहूया म्हणून? याचं उत्तर सायंटिफिकरित्या मला देता येणार नाही. कारण त्या 2 महिन्यातच म्हणजे दिवाळीनंतर अचानक जानेवारीपर्यंत अचानक सगळ्या देशातले, जगातले कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला लागले. परत आता फेब्रुवारी नंतर कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले. नाही, तू जगातले म्हणलास तर तसं नाही म्हणता येणार आपल्याला. अमेरिकेतलं कधीही लाट कमी झालेली नाही. ती पहिलीच लाट अजून कंटिन्यू पण झाली. इस्रायल सारख्या देशानं कोरोनामुक्त झालं म्हणून जाहीर केलं. त्यांनी वॅक्सिनेशन केलेलं आहे. हो, 100% वॅक्सिनेशन झालं त्यांचं. मग ते वॅक्सिनेट जर केलं तर त्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. ती हर्ड इम्युनिटी जर निर्माण झाली तर हे करोनाचे व्हायरसेस आपल्याला आपण थोपून धरू शकतो. पण मग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असे व्हायरसची त्याचा प्रभाव कमी झाला होता, ताकद कमी झाली होती असं म्हणता येईल? आपल्याकडे प्रूफ नाही, पण मला असं वाटतंय की कुणी पाठ थोपटून घेऊ नये की माझ्यामुळं हे एपिडेमिक पॅन्डेमिक कमी झालं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. आपोआपच कमी झालं. बहुतेक त्या व्हायरसचेच म्युटेशन काहीतरी झालं असावं आणि ज्याच्यामुळे त्याची दाहकता कमी झाली आणि त्यामुळे पेशंट याचे कमी झाले. आणि आता परत, आणि मी असं पुन्हा सांगेन की असं कधी आमच्या हॉस्पिटलमध्ये तरी झालं नाही, तुमच्यामुळे मध्ये पण झालं नसेल की एकही पेशंट नाही. पेशंट होतेच, पण खूप कमी प्रमाणात. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 0 कधीच झालेलं नाहीये. कायम कोरोना वॉर्ड चालू होता. 2 आणि 3 पेशंट तरी होतेच. कोरोना वॉर्ड कधीच बंद झाले. मार्च 2020 पासून सुरुवातीला कोरोना वॉर्ड अखंडपणे आताही सुरू आहे. 20च्या खाली नंबर कधी गेलेला नाही. अच्छा, म्हणजे आपण कोरोनातनं पूर्ण मुक्त झालो असं म्हणूच शकत नाहीये. नाही, लाट म्हणता येईल. हा, लाट कमी झाली, लाट ओसरली, बरोबर, पण 0 कधीच झालेलं नाही. आणि एक प्रश्न, कोरोना व्हायरस आहे तो हवेतून जातो का? आणि मग जर जात असेल तर तो हवेत किती काळ जिवंत राहतो? कोरोना हा एअरबॉर्न डिसीजच आहे आणि तो फोमाइट्समुळे पण पसरतो. आता तो हवेत किती वेळ थांबतो, कारण त्याचं वजन म्हणजे जे काही आपण आता त्या व्हायरसबद्दल जाणतो त्याच्यावरून त्याचं वेट थोडं जास्त आहे, त्यामुळे फार जास्ती प्रमाणात वेळ हवेमध्ये नाही राहत. बर, त्यामुळे एक समजा आपण खोकललो, जसं टीबीचा जंतू जास्ती वेळ हवेत राहू शकतो, तसा कोरोनाचा जंतू तेवढा जास्ती वेळ नाही राहू शकत. तो सरफेसेसवर फोमाइट म्हणून मात्र नक्की राहू शकतो. पण तो सरफेसवरती राहतो की नाही राहतो याच्याबद्दल सुद्धा उलटसुलट आता प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांच्या मते आहे की सरफेसवरती आता कोरोनाचा विषाणू राहत नाही, टिकत नाही म्हणून. नाही, आपण जे सरफेससाठी प्रिकॉशन्स घेत असतो ती एवढी स्ट्रिक्टली घेऊ नका असं आता नवीन रिकमेंडेशन झाले. जे एअरबॉर्न आहेत, ज्यासाठी आपण मास्क वापरतो, हे मात्र कंटिन्युअसली करायलाच पाहिजे. आता हे एअरबॉर्न असं असू शकेल ना की आता ही क्लोज स्पेस आहे, ह्याला व्हेंटिलेशन जर नसेल तर तो इथं जास्त प्रमाणात राहू शकतो. पण तुम्ही जर क्रॉस व्हेंटिलेशन असेल एखाद्या हवेच्या खोलीमध्ये तर तिथं एखाद्या वेळ जास्त वेळ तो हवेत राहणार नाही. म्हणूनच ते एसी मध्ये कोरोना जास्ती संसर्ग वाढतो असं जे म्हणतात ते कधी असं असेल की व्हेंटिलेशन नाहीये त्याच्यामध्ये. पण त्याचा म्हणजे त्या कोरोना व्हायरसचा आणि टेम्परेचरचा काही संबंध आहे का? म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोरोना व्हायरस निष्प्रभ होतो आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये मात्र तो अधिक ऍक्टिव्ह होतो, असं काही आहे का? आपण आता नोव्हेंबर पासून बघतोय कोरोना, जेव्हापासून चायनामध्ये सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तो मॅक्झिमम कंट्रीजना अफेक्ट केलेला आहे. मग ते अगदी थंड कंट्रीज पासून ते उष्ण कंट्रीज पर्यंत, आणि आपल्याकडे तो प्रत्येक सीझन मध्ये आपण अजूनही बघितलेला आहे. त्यामुळे टेम्परेचरचा फार त्याच्यावर इफेक्ट होत असेल असं वाटत नाही. पण आता इथून पुढे कोरोना रोखायचा असेल तर मास्क, सॅनिटायझर, वॅक्सिनेशन, सगळ्यांनी वॅक्सिन घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आता तोच एकमेव रामबाण उपाय आपल्या हातामध्ये आहे की ज्यामुळे आपण हर्ड इम्युनिटी आणून हा व्हायरसचा जो काही आपल्यामध्ये पसरत चाललेला आहे तो थांबवू शकतो. हर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय?
कळपाला आलेली कळपानं immunity. आलेली immunity. म्हणजे आपले जे सगळा समुदाय आहे या समुदायाला ती जर इम्युनिटी आली आणि त्याचं प्रमाण त्यांनी असं दिलेलं आहे की साधारणतः 70% लोकांना व्हॅक्सिनेट तरी केलं पाहिजे किंवा त्यांना इन्फेक्शन झालं पाहिजे. जर 70 इन्फेक्शन झालं पाहिजे. हा म्हणजे इम्युनिटी येतेच ना इन्फेक्शन. अच्छा, पुन्हा मगाशी म्हणलं तसं कोरोना एकदा होऊन गेला की ऑटोमॅटिक शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होते. कुठल्याही इन्फेक्शन आणि व्हॅक्सिन याच्यामुळे जेव्हा इम्युनिटी तयार होती ही जर 70% लोकांच्या मध्ये एखाद्या देशाच्या किंवा एखाद्या समुदायाच्या जर इम्युनिटी निर्माण झाली तर या अशा प्रकारच्या आजारांचा प्रसार रोखता येतो. म्हणजे आता समज असा आहे की बाबा की आपण व्हॅक्सिनेट केलेलं नाही, इथं 4 माणसं आहेत आणि एक जर त्यातला पॉझिटिव्ह असला तर बाकीच्या सगळ्यांना तो आजार होऊ शकतो. करेक्ट. तर त्या 4 पैकी एकाला आजार आहे आणि दोघांनी व्हॅक्सिनेट केलेला आहे, त्या व्हॅक्सिनेट केलेल्या लोकांना तो आजार होणार नाही आणि त्यांच्यापासून पुढच्या लोकांना तो होणार नाही. चेन ब्रेक झाली. चेन ब्रेक झालेली आहे. बरोबर. त्यासाठी आपल्याला व्हॅक्सिनेशन ही घ्यायलाच पाहिजे. पण सर गेल्या काही दिवसामध्ये कोरोना पेशंटच्या बद्दल ज्या काही गोष्टी बघितल्या जात आहेत, ऐकल्या जात आहेत, त्यानुसार अनेक पेशंट जे तरुण वयातले आहेत ते फटाफट मृत्युमुखी पडायला लागलेले आहेत. म्हणजे ॲडमिट झाले, 4 दिवसामध्ये तब्येत बिघडली आणि तो गेला, अशी उदाहरणं कोल्हापुरातली सुद्धा आहेत, मी सुद्धा बघितली आहेत. काय नेमकं असं का व्हायला लागलंय? हा दुसरा जो काही स्टेट आहे, दुसरा जो म्युटंट हा जो व्हायरस आलेला आहे, ह्या व्हायरसचं असं दिसून आलेलं की तरुण माणसांना आणि इव्हन लहान मुलांसुद्धा याचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या वर्षीच्या पेक्षा गेल्या वर्षी तरुण माणसांना लहान मुलांना हा फारसा झाला नव्हता, पण ह्याचं स्वरूप बदलल्यामुळं असेल ह्या तरुण लोकांना जास्त व्हायला लागलेला आहे आणि लहान मुलांना पण व्हायला लागलेला आहे. आता अजूनही लहान मुलांना न्यूमोनिया होणे किंवा व्हेंटिलेटर लावणे असं नाही दिसत, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आजार नंतर होतो, हायपर इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणून नंतर काही दिवसांनी होऊ शकतो. त्याला ट्रीटमेंट आहे, त्याला व्हेंटिलेटर लागत नाही, मुलं बरी होतात, घाबरून जायचं कारण नाही. पण तरुण माणसांच्यात जे व्हायला लागलेलं आहे आणि तो मगाशी सांगितल्याप्रमाणे फास्ट डेव्हलप होते न्यूमोनिया, त्यामुळे आपण जर लवकर ॲक्शन नाही घेतली तर ह्या अशा प्रकारचं ह्या घटना घडू शकतात. त्यामुळं ताप आला, तो कसलाही ताप असू दे, पहिला RT-PCR चाचणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अँटीजेनपेक्षा RT-PCR म्हणजे स्वॅब चाचणी ही अधिक कन्फर्म रिझल्ट देते. अँटीजेन मध्ये 19-20 होऊ शकतं. नाही, मी त्याचं हे सांगतो, तू सांगायचं तुला. रॅपिड अँटीजेन टेस्ट आहे ती 1 तासात त्याचा रिपोर्ट मिळू शकतो. ती कार्ट्रिज बेस्ड म्हणजे त्याच्यावर येते ती. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ती 50% वेळेला पॉझिटिव्ह येते, 50% वेळेला ती निगेटिव्ह येऊ शकते. याचा अर्थ असा आहे की काही लोक पॉझिटिव्ह असून सुद्धा 50% वेळेला ते निगेटिव्ह येऊ शकतात. जे 50% पॉझिटिव्ह असतात त्यांना RT-PCR करायची गरज लागत नाही. त्यांना स्ट्रेट अवे लेबल करायचं की बाबा ह्यांना कोरोना झालेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट चालू करायची किंवा इन्व्हेस्टिगेट करायची. जे 50% निगेटिव्ह आहेत आणि ज्यांना सिम्पटम आहे, ज्यांना लक्षणं आहेत, त्यांनी RT-PCR करणं गरजेचं आहे. अच्छा. RT-PCRचं पण असंच आहे की RT-PCR ही 70% वेळा पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ असा आहे की 30% आजार असलेल्या लोकांच्यात सुद्धा ही निगेटिव्ह येऊ शकते. बरं. मग ह्यावेळी आम्ही उलटवत नाही ना, निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह आली, फॉल्स पॉझिटिव्ह, ह्या दोन्ही टेस्टला फॉल्स पॉझिटिव्हिटी, कारण अनेकांना मुळात कोरोनाच्या टेस्टिंग बद्दलच शंका आहेत. या दोन्ही टेस्टमध्ये फॉल्स पॉझिटिव्ह काहीही नाही. म्हणजे एखाद्या माणसाला आजार नसताना ह्या टेस्ट कधीही पॉझिटिव्ह येत नाहीत, पण आजार असताना निगेटिव्ह येऊ शकतात. मग त्यावेळी त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, HRCT मध्ये स्कोअर किती आहे, रक्ताच्या काही टेस्टमधनं आम्हाला काही माहिती मिळते का, असं बघून आम्ही त्यांना याच प्रकारची ट्रीटमेंट त्यांना द्यावी लागते. आणि या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये जसं पहिल्यांदा तुम्ही विचारलं की सीटीचा रोल काय आहे, मग त्या या RT-PCR निगेटिव्ह किंवा रॅट निगेटिव्ह मध्ये सीटी डायग्नोज करण्यामध्ये रोल प्ले. पण मला सांगा, आता आपण 1 मे पासून 18 वर्षावरील सगळ्यांना लस देणार आहोत. पूर्वी ती 60 वर्षावरील, मग 45 वर्षावरील, आता 18 वर्षावरील. लहान मुलांना पण ही लस लागू पडेल असं वाटतं का? भविष्य काळात द्यायची वेळ येईल का? आता सध्या बाहेर देशामध्ये त्याचे ट्रायल्स चालू आहेत, इव्हन लहान मुलांमध्ये, जन्मजात बेबीला, गरोदर माता आणि 12 ते 18 वर्षामध्ये ते ट्रायल्स चालू आहेत. ओके. तर ते जर सक्सेसफुल झाले तर नक्कीच आपण लहान मुलांना पण ही लस पुढे फ्युचरमध्ये देऊ. पण म्हणजे जन्मल्यानंतर लगेच पुढच्या 15 दिवसात, महिन्यात द्या असं अजून नाही, असा ट्रायल्स अजून तरी चालू. पण जगभरात कुठं असं लहान मुलांना दुर्दैवानं
कोरोनाची लागण झाल्याची उदाहरण आहे अगदी लहान मुलांना? हो, आपल्याकडे आहेत ना. जन्मलेल्या मुलाला पण जी आई कोविड पॉझिटिव्ह होती, तिला बाळ झाल्यानंतर 3 दिवसांनी पॉझिटिव्ह असलेले आपल्याकडे पण आहेत. पण मग तो रक्तातनं गेला डिसीज नाही, तो फक्त तिच्या क्लोज कॉन्टॅक्ट मुळे झालेला आजार आहे. अच्छा. तर मग आपल्याकडे पण आहेत ते पेशंट. नाही, जसे जसे आता दिवस जातील, जसं जसं आपल्याला ह्याचं ज्ञान होत जाईल तसं तसं ह्या लसी आपल्याला देता येईल. आत्ता आपण 18 वर्षाखालील किंवा गरोदर मातांना का देत नाहीये? कारण आपल्याकडे प्रूफ नाहीये की हे सेफ आहे त्यांच्या ह्याच्यात, म्हणून देत नाही. ते एकदा आपल्याला प्रूफ मिळालं, काही ठिकाणी ज्या स्टडीज चाललेल्या आहेत त्याच्यात जर प्रूफ मिळालं तर नक्कीच या लोकांना आपल्याला प्रोटेक्ट करावं लागेल. कारण हर्ड इम्युनिटी येण्यासाठी त्यांची पण गरज आहे आपल्याला. आणि प्रेग्नन्सीमध्ये आजार हा होऊ शकतो, म्हणजे तोही आपल्याला रोखायचा आहे. तर ह्या लसी किंवा ह्याच्यापेक्षा आणखीन काही लसी सुद्धा पुढे फ्युचरमध्ये येऊ शकतील, की जी तू जन्मताच दिली की जन्मभर त्याचं इफेक्ट राहील असे पण येऊ शकतील. किंवा असं सुद्धा होऊ शकेल की दरवर्षी हा व्हायरस आपलं रूप बदलतोय तर दरवर्षी एक लस घ्या, असंही होऊ शकेल. असं नको कधीच. पण सांगा, कोरोना जाण्याची, थांबण्याची, संपण्याची शक्यता आहे का? अवघड प्रश्न विचारलायस. कारण कुठलंही पॅन्डेमिक येताना त्याच्या वेव्स येत राहतात. म्हणजे आतापर्यंत पूर्वीच्या ज्या पॅन्डेमिक आल्या होत्या, पोलिओच्या म्हणा किंवा स्पॅनिश फ्लू आहे, सार्सचं काय फार झालं नाही, पण ज्या पॅन्डेमिक अशा प्रकारचे, आणि बहुतेक हे एकमेव पॅन्डेमिक असेल की संपूर्ण जगाला त्यानं ग्रासलेलं आहे. तर अशा पॅन्डेमिक्सचं साधारणतः 3 ते 5 वर्ष आयुष्य असू शकतो. म्हणजे कसं आहे की एक वेव आली, मग दुसरी वेव आली, तिसरी वेव आली, असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आपण कितीही म्हटलं तरी आपल्यासारख्या देशाला, जिथं आपली लोकसंख्या आहे 139 कोटी, ह्या सगळ्या लोकांना व्हॅक्सिनेट करायला आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष जातील. त्यामुळे त्या 1.5 ते 2 वर्षात हा करोना राहणारच आहेत आपल्याबरोबर, तो काय जाणार नाही. एखाद्या वेळेस त्याची सिव्हिरिटी कमी होईल असं मला पिक्चर वाटतं, की हे पहिले 2-3 वर्ष आपण हे सगळं फेस केल्यानंतर, व्हॅक्सिनेट सगळेजण झाल्यानंतर हा असा स्पोरॅडिक येईल कुठेतरी, की बाबा डायबिटीस आहे किंवा स्थूल आहे किंवा काही दुसरं हार्ट डिसीज आहे, त्याला हा आजार होतो, तो ॲडमिट होतो, ट्रीटमेंट घेतो, आणखीन काही औषधं येतील, ट्रीटमेंट घेतो आणि तो बरा होतो, किंवा एखादा माणूस आणखीन बिघडत जातो. आत्ता असंही दिसतंय की इन्फ्लुएन्झा नावाचा जो व्हायरस आहे, की जो दरवर्षी आपलं रूप बदलतो, त्याला दरवर्षी व्हॅक्सिन घ्यावं लागतं. काही लोकांना आम्ही हे व्हॅक्सिनेट करतोच. तर त्या इन्फ्लुएन्झामुळे सुद्धा काही लोकांची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तशा प्रकारे हा करोना राहील, की ज्याची आपल्याला भीती वाटणार नाही, तो आपल्याबरोबर राहील. आणि असं एखादं जर फॅव्हिपिराविर सारखा आणखीन एखादं स्ट्रॉंग टॅबलेट फॉर्ममध्ये गोळी आली तर घर बसल्या सुद्धा ट्रीटमेंट आपण घेऊ शकू त्याची. इथपर्यंत येईल असं आशा आहे. जाता आता शेवटचा प्रश्न, अशा पद्धतीचा व्हायरस प्रयोगशाळेमध्ये तयार होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? या व्हायरसची उत्पत्ती कुठून आहे, जो सगळ्यांच्या मनातला बेसिक प्रश्न आहे. अचानक कुठून आला कोरोना? नाही, असं नाही होणार. एवढं तंत्रज्ञान आपलं पुढे गेलंय असं नाही वाटत. हे चायनानं आपल्यावर सोडलेलं अस्त्र आहे असं काही आम्हाला वाटत नाही. कारण हा व्हायरस आधी वटवाघळात दिसला होता आणि चायनामध्ये वटवाघळाच्या रेसिपी करून ते खातात. त्याच्यामुळं वटवाघळं ते माणूस असा प्रवास झालाय का? पण तो तसा प्रवास असेल तर तो तसाच राहील. तो माणूस ते माणूस हे व्हायला त्या व्हायरसच ठरवावं लागतं. म्हणजे आपलं तंत्रज्ञान एवढं प्रगत नाही झालेलं की त्या व्हायरसचं असं म्युटेशन करायचं की ते मॅन टू मॅन, एका माणसापासून दुसऱ्या माणसाला ट्रान्समिट होण्यासारखं त्याचं रूप व्हावं असं नाही वाटत. थोडंसं रॅपिड फायर सारखे काही प्रश्न विचारतो जे अनेकांच्या मनातले आहेत. ज्याला होम आयसोलेशन, गृह अलगीकरण सांगितलेलं आहे, त्यानं घरामध्ये कमीत कमी किती दिवस राहिलं पाहिजे? 2 आठवडे, 14 दिवस. ज्याला एखादी घरात राहिलेला आहे तो रुग्ण, पण ज्याला वाटायला लागलेला आहे की मी थोडासा अस्वस्थ होतोय, त्यावेळी त्यानं कोणत्या दिवशी परत स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे? का 14 दिवस त्यानं घरातच आराम करायचा? नाही, जर अस्वस्थ वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी जे काही इन्व्हेस्टिगेशन सांगितलं ते करून घेणं गरजेचं आहे. अच्छा. स्वतःच्या मनाने इन्व्हेस्टिगेशन नाही ठरवायचे, डॉक्टरांना दाखवून घ्यायचं, त्याची कंडिशन कशी आहे डॉक्टरांना बघू दे आणि त्यांना ठरवते. बरं, पण हा आजार घरामध्ये सुद्धा पूर्ण बरा होऊ शकतो का?
हो, जे सिम्टमॅटिक पेशंट मॅक्झिमम आता होम आयसोलेशनमध्येच बरे होत आहेत. त्यामुळे घरामध्ये पण बरा होऊ शकतो. प्रॉपरली मॉनिटर करून आपण त्यांना नक्कीच बरे करू शकतो. आहारामध्ये काही विशेष पथ्य पाळली पाहिजेत का, कोरोना जर झाला असेल तर? असं काही पथ्य नाही, पण तुमच्या कोमॉर्बिडिटीशी रिलेटेड जी पथ्य आहेत ते पाळणं गरजेचं आहे. एवढे औषधं आणि स्टिरॉइड वगैरे चालू असतं, त्यामुळे पित्त होईल आपल्यालाच माहिती असतं की आपल्याला कशाने होतं. अशा गोष्टी टाळाव्यात आणि हेल्दी बॅलन्स डाएट घ्यावं. अच्छा, मला वाटतं की आजच्या या चर्चेमधून आपल्याला अनेक गोष्टी लक्षात आल्या असतील की कोरोनाचा हा व्हायरस आपल्या सोबत इथून पुढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणच काळजी घेतली पाहिजे, आपण आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे. या एपिसोडचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी केणी सर मला सांगत होते की आता मास्क हा आपल्या रोजच्या वेशभूषेमध्ये एक आवश्यक घटक म्हणून असला पाहिजे. या दोन्ही डॉक्टर महाशयांनी आज आपल्याला या संपूर्ण कोरोना पॅन्डेमिक बद्दलची जी काही माहिती आहे ती दिलेली आहे. जसं केणी सर म्हटले तसं हा आजार नवीन आहे, 1.5 ते 2 वर्ष याचं वय आहे. त्यामुळे आत्ताच याच्याबद्दल काही ठाम विधान आपल्याला सरसकट करता येणार नाहीत, पण तथापि आपण जर योग्य काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो. रेमडेसिवीर मिळालंच पाहिजे याच्यासाठी अस्वस्थ होऊन त्याच्यासाठी जीव टाकून धावपळ करायची गरज नाही आहे. ज्याला गरज आहे त्याला रेमडेसिवीर दिली जाते. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आत्ता मला आठवला बोलता बोलता, तो म्हणजे रेमडेसिवीर मिळत नसल्यामुळे काय होतंय. आज मला एकूण त्याची खरं तर 6 इंजेक्शनचा तो डोस आहे. आज त्याची 2 इंजेक्शनचा डोस दिला जातो आणि मग नंतर पुन्हा इंजेक्शन नाही म्हणून थांबवलं जातं आणि मग 8 दिवसानंतर 4 दिवसानंतर पुढची इंजेक्शन दिली जातात. हे वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे का? का सलग 6 इंजेक्शनचा डोस गेला पाहिजे? रेमडेसिवीर मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 8 ते 10 दिवसात गेलं तर त्याचा फायदा आहे. हो, आणि जर 6 इंजेक्शन्स पहिल्या ओळीनं जर दिली तरच त्याचा फायदा आहे. 2 इंजेक्शन आज, 1 इंजेक्शन 8 दिवसांनी, त्याचा वैद्यकीय शास्त्राप्रमाणे काही उपयोग नाही. काही दवाखान्यांमध्ये अत्यंत जबाबदारीने विचारतोय, एकदा रेमडेसिवीर दिलेला असताना सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये गुण येत नाही म्हणून दुसरीकडे जर नेलं तर पुन्हा तिथं रेमडेसिवीर दिलं जाते. एकाच पेशंटला 2 वेळा रेमडेसिवीर देणं कितपत योग्य, व्यवहार्य? रेमडेसिवीर 5 दिवसापेक्षा जास्त देणं सायंटिफिकली करेक्ट नाही. आणि एकाच पेशंटला एकाच आजारामध्ये 2दा रेमडेसिवीर देण्याची अजिबात गरज नाही आहे. मग अशा करणाऱ्या डॉक्टरांनी पण हा एपिसोड बघितला पाहिजे, पेशंटनी बघितला पाहिजे, पेशंटच्या नातेवाईकांनी बघितला पाहिजे. सरसकट पॅनिक होऊन रेमडेसिवीर द्या, मग ते कसं पण द्या, असं चालणार नाही आहे. पण दुर्दैवानं सर, सध्या अनेक हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध नसल्यानं आज 2 डोस दिले, मध्ये 2 दिवस गॅप घेतला, परत 3रा डोस दिला, परत 2 दिवस गॅप घेतला, अशी पद्धत चालू आहे. त्याच्यावरती काय करायचं हे जिल्हा प्रशासनानं आणि तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी ठरवलं पाहिजे. नाही, जोपर्यंत रेमडेसिवीरची उपलब्धता व्यवस्थित होत नाही तोपर्यंत या प्रश्नाला काही उत्तर आम्ही देऊ शकत नाही. पण मग पहिलं इंजेक्शन पण देऊ नये अशावेळी डॉक्टरांनी. जर त्या पेशंटसाठी 6 डोस उपलब्ध असतील तरच द्यावेत. जर त्याला पहिले 2 डोस दिले आणखी पुन्हा थांबवलं तर त्याचा काहीच उपयोग नाही असं तुम्हीच सांगताय. नाही, उद्याचा डोस मिळणार आहे की नाही याची खात्री असेल तर द्यावं. पण ती खात्री नाही आहे, हाच तर आत्ता सगळ्यात खात्रीचा मुद्दा आहे. मग ते आता सगळ्यांनी मिळून तो रेमडेसिवीरचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. ज्या रुग्णांना अतिशय गरजेचं आहेत त्यांनाच ते मिळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रशासनाची पण ही जबाबदारी आहे की ते जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून रेमडेसिवीर उपलब्ध केले पाहिजेत. आणि रेमडेसिवीर द्यायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवून देणं खूप गरजेचं आहे, रादर दॅन पेशंटचे नातेवाईक किंवा पॉलिटिकल यांनी ठरवण्यापेक्षा. आजच्या या चर्चेमध्ये हे दोन्ही तज्ज्ञ आणि मान्यवर डॉक्टर आमच्या स्टुडिओमध्ये येऊन सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.